छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे शिक्षक सुरेश बोरसे याच्या मृत्यू प्रकरणानं आता नवं वळण घेतलंय। पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। मात्र गंभीर कलम न लावल्यानं त्यांना दुसऱ्याच दिवशीच जामीन मिळालाय। या कारवाईवरून ग्रामस्थ, नातेवाईक आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची शिक्षकाला मारहाण, शिक्षकाचा मृत्यू, मात्र आरोपी मोकाट। गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना 4 तासात जामीन कसा? वेरूळ येथे बुधवारी रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेत शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली। ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 4 आरोपींना अटक केली। रवींद्र आवारे, ओंकार चौधरी, बाळू डमाळे आणि सोपान चोथे अशी या आरोपींची नावे आहेत। मात्र अटकेनंतर काही तासांतच आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळाल्याने संताप अधिक वाढलाय। संबंधित जे काही लोक होते अज्ञात इसम संबंधित, त्यांनी काय झाले म्हणून लगेच आमच्या शालकावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला। लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्या प्रत्यक्षदर्शनी त्या ठिकाणी एक काळी कार्पिओ आणि एक पांढरी गाडी असे जवळपास 12 ते 13 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। यातील काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे। मात्र तरीही पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर कलम लावली नाहीत असा आरोप होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे संशय आणखी बळावलाय। घटनेच्या वेळी काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते असा दावा स्थानिकांचा आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही पोलिसांकडे बोट दाखवलंय। त्याच्यातले जे कोणी दुसरे पोलीस असेल यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। नागरगोजे नावाचे वैजापूरचे अधिकारी। बरं, आता हे नागरगोजे तिकडे आलेले रेकॉर्डवर आहे। नागरगोजे बरोबर फिर्यादी कोण होता तिकडच्या केस मधला तो आहे, क्लिअर आहे। त्याच्याबरोबर किती लोक आहे हे क्लिअर आहे। असं असताना हे पोलीस अननोन लोकांवर गुन्हा दाखल करतात, नाव सगळं माहिती असताना। मग तर निश्चित या विषयात माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय DG साहेब असतील, या सगळ्याची IG असतील, यांच्याशी सगळ्यांना मी नक्की भेटेल आणि या दुर्दैवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न। दरम्यान एका आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही वाद निर्माण झालाय। मात्र संबंधित पोलीस निरीक्षकांनी हा फोटो जुना असून त्याचा सध्याच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। दुसरीकडे तपास निष्पक्षपणे सुरू असून कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। ही घटना दुर्दैवी आहे। घडलेल्या घटनेवरून पोलीस स्टेशन खुलताबाद या ठिकाणी CR नंबर 249/26 कलम 106(1) आणि कलम 131 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास आमचा सुरू आहे। गुन्ह्याच्या तपासांती बाकी सविस्तर डिटेल्स पुढे येतील। या प्रकरणातील आणखी काही संशयितांचा शोध सुरू असून एक अल्पवयीन आरोपीही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र पोलिसांभोवती फिरत असलेलं संशयाचं धुकं पाहता अशा घटनांमध्ये सर्वसामान्यांना आता पोलिसांचाही आसरा राहिला नाही का असा प्रश्नच आहे। सुमित पवारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।